आमची इज्जत घालवताना तुला जरा बी काय वाटलं नाही ना? म्हणूनच आता ते आम्ही अजून घालवणार. चल बस. लग्न लावूया. चल बांध. हे मंगळसूत्र बांध तिच्या गळ्यात. नको दादा, तिचं तुझ्यावर प्रेम नाहीये. बांध दादा. दादा बांध. दादा बांध तू. बांध. सूर्या बांध. अरे तू देवाचा माणूस आहेस आणि देव तुझ्या पाठीशी आहे. बांध बांध मंगळसूत्र आणि कर लगीन. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. कुंकू लावून कपाळामध्ये भरायचे बांगेमध्ये. अक्षता या डोक्यावर टाकायच्या असतात. आमच्यासाठी अक्षता नाहीत. माणूस मेल्यावर त्याच्या तोंडात भरायचे तांदूळ आहेत हे आमच्यासाठी. आजपासून तू मेलीस आमच्यासाठी. तुम्ही म्हणाला तशी श्राद्धाची सर्व तयारी केली. आजपासून माझी मुलगी माझ्यासाठी मेली.
इथून पुढे या घरात तिचं नाक कधी मी निघता कामा नये. तुम्ही दोघं थांबा इथं. अक्का धनू दीदी भागू चला आतून. पोरींनो, जे काय झालं ना त्यांनी धक्का बसणं साहजिक आहे, पण तरी पण आपण असं तोंड नको पाडून बसायला. हा आता दादाला काय वाटेल? आपल्याला तसं पण दादाचं आणि तुळजाचं लग्न व्हायलाच पाहिजे होतं ना. मग झालं की. हो पण या पद्धतीने नको होतं ना. हात ते कळतंय मला अक्का, पण दादाने आपल्याला काय शिकवले? आपल्या समोर जे काही येईल ना ते आनंदाने स्वीकारायचं आणि त्यातनं चांगल्या गोष्टी शोधून पुढे जात राहायचं. मग आता आपल्याला पुढे जायला नको? बरोबर आहे राजूचं. आजवर जे काही झालंय ते कसं झालं याचा विचार करण्यापेक्षा ह्या पुढे जे काही होणार आहे ते चांगलं कसं करता येईल ह्याचा विचार केला पाहिजे की नाही. वहिनी घरात आली आणि तुम्ही जास्तच समजूतदार झाला की ग. ठीक आहे, लग्न साधं झालं म्हणून काय झालं? इथून पुढच्या विधी ना आपण आपल्या परीने जितका चांगला करता येईल ना तितक्या चांगल्या करू. हा आता कसं माझ्या मनातलं टॉपिक. आजवर दादा आपल्या पाठीशी उभा राहत आले, पण आता वेळ आली की आपण दादा आणि आपल्या वहिनीच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. भागू ठेव की. सिद्धार्थ तर तुमच्यासोबत येणार होता ना, अजून आला नाहीये? आपल्याशिवाय इथं आहे का कोणी? गेले कित्येक दिवस झालं ते इकडे फिरकलेले सुद्धा नाहीत. एका रात्रीत त्यांनी अचानक इथून शिफ्टिंग केलं. इथे डॉक्टर सिद्धार्थ म्हणून कोणीही नाहीये. केबिनवर माझ्या नावाची पाटी. राजू घे लवकर. अरे हो, हा तुळजा आता हे मापवलं. लक्ष्मीच्या रूपाने आमच्या घरात पाऊल टाक आणि या घरचीच होऊन जा. नाही थांबा, आधी नेम. नाव रे नाव, आधी नाव घे. हा हा वहिनी, एक फसकेबाज नाव झालंच पाहिजे. वहिनी एवढा काय विचार करताय की सूर्या दादाचं नाव मी सांगतो. भाजीत भाजी मेथीची घ्या. लग्न करायचं तिच्याशी, मंगळसूत्र बांध तिच्या गळ्यात, हीच तुमची शिक्षा. आमच्यासाठी अक्षता नाहीत,
माणूस मेल्यावर त्याच्या तोंडात भरायचे तांदूळ आहेत हे आमच्यासाठी. आजपासून तू गेलीस आमच्यासाठी. पप्पे, तू आज तर असली खतरनाक दिसते की दादा आज आल्या आल्या तुला लग्नाची मागणी घालेल. खरंच आहे? हा, तुम्ही कसले भारी आहे ग. मी तुमची वहिनी झाले ना की मग बघा तुमची मज्जाच मज्जा आहे. पप्पे अगं पप्पे अगं सावर स्वतःला. पप्पी हे सगळं काय चाललंय आपल्या घरात? हे नाही व्हायला पाहिजे. असं कसं? मला तर तुळजाच माझी वहिनी म्हणून हवी होती. आपलं ठरलं होतं की. बरं चला, तुझा वहिनीचा पहिला दिवस आहे ना या घरातला. तिला काय पाहिजे नको ते बघूया. हा हा पण अगं तुझ्या वहिनीचं काही कळणं झालंय मला. अशी का वागते ती? अगं आपण तिच्या जागी असतो तर आपणही असंच वागलो असतं की. हे लग्न, डॅडींचा राग, तिचं माहेर तुटणं, सगळ्या धक्क्यातनं सावरली नसेल ती. डॅडी काय बोलले ऐकलंस ना तू? बरोबर आहे ते जोक्काचं. आपण सगळ्यांनी मिळून आता तुळजाला अंडरग्राऊंड केलं पाहिजे. धनू, अंडरस्टँड असतं ते म्हणजे समजून घेणं. हा तेच ते. चला आता. तुळजावहिनी, आम्हाला कळतं तुझ्या मनात काय चाललंय. अगं कुठल्याही मुलीच्या आयुष्यात सगळ्यात सुंदर दिवस असतो तो लग्नाचा. पण तुझ्या आयुष्यात तो असा आल्याने जरा नाराज आहेस का तू? तुला तर माहितीये का, आम्ही दादाला ना लहानपणापासून तुझ्या नावाने चिडवायचो. आम्ही म्हणत तुझंच आम्हाला बहिणी म्हणून पाहिजे. आणि अख्ख्या गावाला माहितीये दादा आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो म्हणजे करतोच. हा, तो कधीच आमचं मन मोडत नाही. आता पण बघ की केलं की नाही त्याने तुझ्याशी लग्न. त्याचं तर तुझ्यावर लहानपणापासूनच काय चाललंय तुमचं? तिला जरा शांत बसू दे. अगं सावर स्वतःला. तू रडून हे काय सगळं बदलणार आहे का? पप्पा, माझ्यात काय कमी होतो? का असं केलं सूर्याने? त्याला हे असंच करायचं होतं तर मला आधी सांगायचं होतं. मी नसते नको ती स्वप्न बघितली. जर तरला काय अर्थ नसतो पप्पे. नियतीने जे आपल्या कपाळावर लिहिलेलं असतं ना ते बदलता येत ना आपल्या कुणाला. नियतीला माझ्याच नशिबातून सगळ्यांनी सोडून जाणं का लिहायचं होतं? बारकी होते, आत्याला जीव लावला, ती पळून गेली. वाईट मोठी झाले, आई सोडून गेली. आणि आता सूर्यावर जीवापाड प्रेम केलं. तो दुसऱ्या कुणाचं तरी झाला. सारखी हसत असते. याचा अर्थ असं नाहीये की पप्पीला वाईट वाटत नाही.
जेव्हा जेव्हा माझ्या मनातल्या भावना ओळखायला चुकलाय तेव्हा तेव्हा मला त्रास झालाय. पण मी माझा त्रास कधीच नाही दाखवला, नेहमी मनात दाबून ठेवला. का तर मला वाटायचं की आज ना उद्या सूर्याला माझं प्रेम नक्की कळेल. पण पप्पा, यातलं काहीच माझ्या नशिबात नाहीये. काहीच नाही. सूर्य आता माझा कधीच नाही होणार. तो आता दुसऱ्या कुणाचा तरी झालाय. अगं पप्पे, जगामध्ये सगळ्यांनाच त्यांचं प्रेम नाही मिळत. ते देवानं जे चुकलं नाही ते आपण तर साधी माणसं आहे. राधेने कृष्णावर प्रेम केलं ना, त्यांचं झालं का लग्न? नाही झालं ना. सांग, नाही झालं ना. तीच गत मीरेची, त्यांचं पण प्रेम खरं होतं का नाही सांग बरं. अगं पप्पे, सूर्या तुझ्या नशिबात नव्हता. हे वास्तव आहे आणि हे वास्तव तुला मान्य करावं लागेल. चल उठ. नवीन नवीन घरात चालल्या, पुरीला काही सुधरत नसेल, त्यांची मदत कर. उठ चल. नाही, आता आयुष्यात मी या घरात कधीच पाऊल नाही टाकणार. कधीच नाही. अगं पप्पी, असं नको बोलू. तुझी आत्या पळून गेल्यापासून शंकर दाजीने मला कधी पर्क नाही केलं. या घराचा दरवाजा कधी बंद नाही केलं. अगं तू सूर्या जरा या घरावर काढू नकोस. आता या पुरींची काय चूक? त्यांना तर कुठं माहित होतं सूर्य असं काय करेल म्हणून. अगदी सगळ्याच पुरी धक्क्यात आहेत. अशा वेळेला आपण त्यांच्या पाठीशी उभं नाही राहायचं तर कुणी राहायचं? पप्पा, मी तिकडे गेले तर सूर्याला बघून मला खूप त्रास होईल. मी नाही येऊ शकत. लई प्रेम करतेस ना सूर्यावर? अगं हीच वेळ आहे त्याच्यासोबत उभं राहायची. सूर्यानं काय सांगितलं तुला? प्रेम द्यायला शिकवतं, घ्यायला नाही. अगं तुमचं प्रेम निर्मळ आहे हे दाखवून द्या सगळ्यांना. तुझ्या मनातला कटुपणा सोडून दे. पोरी पुढे जा. तुझ्या नशिबात एखादा चांगला पोरगा येईल का नाही, त्यावेळेस तूच म्हणशील पप्पा बरं झालं तुम्हीच मला आयडिया दिली म्हणून. चहा घे, म्हणजे जरा तरतरी येईल. हा, आणि लवकर तरतरी येऊ दे. आम्हाला ना तुझ्याशी लय टाकायचं. अगं दादाने तुला प्रपोज कधी केलं आणि तू त्याला हो कधी म्हणलीस? तुमचं पळून जायचं कधी ठरलं ग? आम्हाला सगळं ऐकायचंय. हा ना, दादाने तर आम्हाला काय पत्ता लागू नाही दिला. कोंबडीत कोंबडी गेली त्यानं. अरे नाही तर काय, नाही नाही म्हणायचं, पाहिलीच हाणायचं. पळून जाऊन लग्न करतोय. वारवा पट्ट्या. काय का असे ना, पण तू या घरात लग्न करून आली ना, हे बघून आम्हाला भारी वाटतंय. पुरी, तू या घरची लक्ष्मी आहेस बघ. या घराचं भाग्य उजळायचं तुझ्या हातात आहे. माझ्या सूर्यानं लई सण केलंय बघ, लई दुःख भोगलंय. हातात त्याच्या आयुष्यात आनंद भरायचं तुझ्या हातात आहे बघ. बायकोची साथ पुरुषाला लय महत्वाची असते पुरी. ती साथीला असेल ना तर डोंगर बी सपाट वाटेसारखा वाटतो, आणि ती सोबत नसली ना तर सपाट वाट बी डोंगरासारखी वाटते पुरी. बायको नवऱ्याच्या आयुष्याचं सोनं बी करती, हान माती बी. तू माझ्या सूर्याच्या आयुष्याचं सोनं करशील याची खात्री आहे बघ मला. माझी बायको पळून गेली तेव्हापासून लोक माझ्याबद्दल काय बी वाईट साईड माझ्या माघारी बोलते. त्या घराला सुद्धा दार्जिनी नाही म्हणतात. सूर्याची बायको पण तुझ्या आईसारखी पळून जाणार मागतो. लई वाईट वाटते. ते तू खोटं ठरव.
त्या घराण्याला लागलेला डाग पुसून टाक पुरी. माझ्या सूर्याला साथ दे. मला जी भोगायला लागलं ना ते माझ्या सूर्याला भोगायला लागू नये. माझ्या सूर्याला साथ दे पुरी. एवढंच मागणं आहे पुरी, एवढंच मागणं आहे. सुखानं संसार करा. सुखानं. तात्या, अहो पहिल्याच दिवशी सुनाला रडवणार का काय? नाही, माझ्या सुनाच्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही. हे पुरीनो, त्याला कधीच काय कमी नाही पडलं पाहिजे. नाही पडणार तात्या. आम्ही सगळी मनापासून काळजी घेऊ वहिनीची. बहिणी तू खूप टाळटली असशील ना ग? आ म्हणजे तू खूप थकली असशील ना? दोनू पण ना. गप्पा बस. चल आराम करू. हा चल ये.